साखर न वापरता महिनाभर स्टोअर करू शकतात. बघू शकतात किती छान इथं आपल्या सांजोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण अक्षय तृतीया स्पेशल अगदी गूळ आणि रव्यापासनं सांजरी बनवणार आहोत. चला मग न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा. मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. सहज कुणालाही जमेल एवढं सोपं. मी इथं तुम्हाला वजनी आणि वाटी दोघं प्रमाण सांगणार आहे. इथं मी 500 ग्रॅम रव्याचं पॉकेट घेतलेलं आहे. वाटीने बघायला गेलं तर 1.5 वाटी रवा आहे आणि गूळ मी 400 ग्रॅम घेतलेला आहे. 1 वाटी त्याला बारीक करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही किसू शकतात, नाही तर अगदी बारीक केलं तरी चालेल. आता आपल्याला अगदी 5 मिनिट लो टू मिडियम फ्लेमला रव्याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि इथं असं काही आहे नाही की तुम्ही बारीक रवा पाहिजे किंवा जाड रवा पाहिजे. तुमच्याकडे असेल तो तुम्ही वापरू शकतात. अगदी जाड रवा राहिला तरी चालेल. आपल्याला इथं 4 ते 5 मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमला छान भाजून घ्यायचं आहे. रव्याला भाजलं की जो आपलं सारण असतं ते खाताना थंड लागत नाही, खूप छान टेस्ट येतो आणि सांजरी टिकायला खूप टाईम जास्त अगदी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये महिनाभर स्टोअर करू शकतात. खराब वगैरे होत नाही, बुरशी वगैरे लागत नाही. इथं आपल्याला 4 ते 5 मिनिटं लो टू मिडियम फ्लेमला रव्याला छान भाजून घ्यायचं आहे. बघू शकतात अगदी कलर पण चेंज होऊ द्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. मी रवा काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये. आता आपल्याला त्याच कढईमध्ये इथं मी 1 वाटी गूळ घेते आणि अर्धी वाटी पाणी घेते. वजनी बघायला गेलं तर 400 ग्रॅम गूळ होता. तर गूळला मी छान बारीक करून घेतलेलं आहे जेणेकरून लवकर मेल्ट होईल. आता आपल्याला व्यवस्थित गुळाला छान पद्धतीने अगदी हलका चिपचिप होतो तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित अगदी मेल्ट करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला जराही पाक वगैरे बनवायचा नाही आहे. अगदी हलका चिपचिप व्हायला लागला तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने गूळ खूप छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे. आणि आता छान पद्धतीने आपल्याला एक उकळी पण काढून घ्यायची आहे. बघू शकतात उकळी छान यायला लागलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे. आपल्याला ओव्हरकुक वगैरे करायचं आणि जराही तार वगैरे आणायचं आणि हलकं हाताला बोटाला आपण ताट टाईप चेक करायला लागलो की तसं थोडं हाताला चिकट लागलं की समजून जायचं परफेक्ट आहे. तर आता आपण एका कढईमध्ये व्यवस्थित चाळून घेऊया. गुळामध्ये घाण असते, खडे वगैरे असतात, तर चाळून घेतलं की ते खाताना लागणार नाही. बघू शकतात इथं मी सर्व गुळाचं पाणीला छान पद्धतीने चाळून घेतलेलं आहे. पाणी हे गरम आहे, आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. मगच याच्यात रवा ॲड करायचा आहे. हलकं कोमट राहिलं तेव्हा आपल्याला रवा ॲड करायचा आहे याच्यामध्ये. बघू शकता चाळणीमध्ये खडे निघालेले आहेत, म्हणून गूळ वापरताना आवर्जून चाळूनच वापरा. आता याच्यामध्ये आपण जो भाजलेला रवा होता तो ॲड करून घेऊया. आता छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. हे सुरुवातीला वाटत असेल की थोडं ओलसर आहे, पण आपल्याला 8 ते 10 तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे रवा छान पद्धतीने गुळाच्या पाण्यामध्ये मुरला जातो आणि खूप छान पद्धतीने फुगतो. पण अगदी सारण आपलं थोडं जास्त होईल आणि खूप छान पद्धतीने आपलं सांजरीचं सारण पण बनवून तयार होईल. म्हणजे तुम्हाला उद्या सांजरी बनवायची तर आजच सारण बनवून ठेवायचं, म्हणजे खूप छान पद्धतीने बनतं. तर आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळीचं दाखवते की आता आपण सांजरी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया. इथं मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि ब्रेकफास्ट स्पूनने बघायला गेलं तर 5 टेबलस्पून इथं मी रवा घेतलेला आहे आणि पाव चमचा मी इथं चवीनुसार नमक वापर करते आणि 5 ते 6 टेबलस्पून इथं मी तुपाला छान कडकडीत गरम करून घेतलेलं होतं. आता त्याचं आपण मोहन घालून घेऊया. आता आपल्याला छान पद्धतीने मोहन हाताने व्यवस्थित एक पिठाच्या कणाला लागलं पाहिजे इतपत व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यायचं आहे. अगदी दोघं हाताने घासलं की सर्व पिठाला व्यवस्थित तुपाचं मोहन बसेल इतपत आपल्याला व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे थोडं गरम आहे म्हणून मी एका हातानेच करते. जसं गार झालं की तसं आपल्याला दोघं हाताने पटापट मॅश करून घ्यायचं आहे. दोघं हाताने चोळलं की पटापट दोघं हाताने रब करत जायचं आहे, म्हणजे मैद्याच्या एक कणाला व्यवस्थित तुपाचं मोहन बसेल या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बघू शकतात त्या पद्धतीने मोहन जर खूप छान पद्धतीने बसलं तर आपली सांजरी खूप खुसखुशीत होते
अगदी वातड वगैरे होत नाही. आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. होईन तेवढा शक्य तर आपल्याला घट्ट गोळा मळायचा आहे. जराही चपातीला मळतो त्यापेक्षा आपल्याला थोडा घट्ट मळायचा आहे. जराही सैलसर वगैरे मळायचा नाही, म्हणून पाणी ॲड करताना थोडं थोडंच ॲड करायचं आहे, जेणेकरून गोळा घट्टसर मळता येईल. बघू शकतात मी पाण्याचा एकदम थोडा थोडा वापर करून इथं घट्टसर गोळा मळून घेते. अगदी आपला बोट जाईल इतपत आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने. आता याच्यात आपण रव्याचा वापर केलेला आहे, म्हणून याला आपण 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. झाकून द्यायचं आहे, जेणेकरून हा छान पद्धतीने रवा पण सेट होईल आणि आपलं पीठ पण खूप छान पद्धतीने मुरलं जाईल. मी इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं होतं, त्याला व्यवस्थित किसून घेतलेलं आहे. आता आपण हलकं 2 मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमला भाजून घेऊया. अगदी कलर पण चेंज झाला पाहिजे नाही, याच्यातला जो कोमट वास वगैरे असतो तो जाईल आणि आपलं सारण खूप दिवस जसं तसं राहील. टेस्ट पण आणि खोबऱ्यामुळे लवकर खराब वगैरे होणार नाही, त्यासाठी ही प्रोसिजर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण 2 मिनटं व्यवस्थित भाजून घेऊया. इथं मी खोबऱ्याला छान भाजून घेतलेलं आहे. जोपर्यंत गार होते तोपर्यंत आता आपण सारण बघून घेऊया. सारण पण खूप छान पद्धतीने तर फुलून झालेलं आहे. जेव्हा आपण काल गुळाच्या पाण्यामध्ये रव्याला भिजवलं होतं तर किती कमी होता ना आता किती वाढलेलं आहे. मी इथं अर्धा टेबलस्पून जायफळ पावडर ॲड करते. मी जायफळलाच किसणीने किसून घेते, याच्याने खूप छान टेस्ट येतो. आपण गुळाचा वापर केलेला आहे म्हणून जायफळ वापरायलाच पाहिजे. तुम्हाला हवं तर तुम्ही वेलची पूड देखील वापरू शकतात. आता आपण खोबऱ्याचं किस पण ॲड करून घेऊया याच्यामध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये काजू बदामचे काप देखील ॲड करू शकतात. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात आपलं इथं सारण खूप व्यवस्थित बनून तयार झालेलं आहे. अगदी ड्राय झालेलं आहे आणि हे थोडं ओलं वाटतंय ना, आपण जेव्हा पातळ लाटू ना जे सांजरीचं, तोपर्यंत फॅनच्या हवेमध्ये खूप अजून छान होईल. आता आपण जसं पापड किंवा चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने. अगदी होईन तेवढं जाड पण नाही, होईन तेवढं पातळ पण नाही लाटायचं. आपल्याला अगदी मिडियम लाटून घ्यायचं आहे आणि जास्त मोठं पण नाही लाटायचं आहे. याचे काठ निघतात नाही, ते लाटायला थोडं जड जातं. त्यासाठी अगदी मिडियमच लाटायचं, जास्त मोठं वगैरे लाटायचं नाही. अगदी पापड लाटतो तितपत आपल्याला मोठं लाटायचं आहे. इथं मी 4 पाते एक सोबत लाटून घेतलेले आहेत. आता आपण व्यवस्थित सारण भरून मी तुम्हाला सांजरी भरून दाखवते. याला काही साचा वगैरेचं जराही काम वगैरे लागत नाही. घरातली तुम्ही कोणतीही प्लेट किंवा डब्याचं ढक्कनने आरामात कट करून घेऊ शकतात. इथं मी सारण भरून घेतलेलं आहे 1.5 टेबलस्पून. आता आपण चारी साईडने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी तुम्ही व्यवस्थित लावलं की आपलं जे वरचं पातं आहे ते खूप छान पद्धतीने चिपकतं आणि जराही सांजरी फुटत नाही तेलामध्ये किंवा उचलताना. तर म्हणून पाणी व्यवस्थित लावायचं आणि सर्व साईडने व्यवस्थित प्रेस करायचं. बघू शकता तिथं मी एक सांजरी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. अगदी जवळून पण दाखवते. जराही काठ वगैरे उघडलेले नाही आहेत. पाणी लावताना खास काळजी ठेवायची की सर्व साईडला व्यवस्थित पाणी लागलं गेलं पाहिजे आणि वरून दुसरं आपण पातं टाकतो तेव्हा छान पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली सांजरी तेलामध्ये गेल्यावर सुटायला नको आहे, नाही तर तेला आत जाऊ शकतं. त्यासाठी व्यवस्थित दाबून भरायची आहे. आता मी दुसरी सांजरी पण तुम्हाला इथं भरून दाखवते. तुम्ही 1 चम्मच असं ठरवू शकतात की त्याच्याने व्यवस्थित एक सोबत तुम्हाला सारण परफेक्ट सर्व सांजरींमध्ये एकसारखं सारण जाईल. असं व्यवस्थित एक भांडं चूज करून ठेवू शकतात. मी हा चम्मच ठेवला आहे. मी प्रत्येकामध्ये 1.5 चम्मच ॲड करणार आहे. आता सारण ॲड झालेलं आहे. आता आपण सर्व साईडला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे. वरून पातं सेम पहिली सांजरी भरली तसंच सेम करायचं आहे. व्यवस्थित सर्व साईडने दाबून घ्यायचं आहे. बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि आता मी छोटी प्लेट घेते आणि वरून जोराने प्रेस करायचं आहे. बघू शकतात अगदी आपण जसं व्यवस्थित भाकर वगैरे थापडतो ना त्या पद्धतीने एकदम काठबोटाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आणि असं प्लेटने एकदम थोडं ताकद लावून फिरवायचं आहे. एकदम इझी कट होतं. बघू शकतात खूप म्हणजे काही सेकंद पण लागत नाही. एकदम आरामात कट होतं.
बघू शकता तिथं आपली दुसरी सांजरी पण बनवून तयार झालेली आहे आणि जराही काठ वगैरे उघडे नाही आहेत. बघू शकतात अगदी भरून मी सारण भरलेलं आहे आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये किती सांजरी बनेल ते तुम्हाला पुढं बघायला भेटेलच. मी आता सर्व सांजरी असेच बनवून घेणार आहे. माझ्या इथं सांजरी बनवून पण तयार झालेले आहेत. मला टोटल 2 तास लागलेले आहेत. तर आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण एक एक करून सर्व सांजरी तळून घेऊया. बघू शकतात आणि तेल एकदम जास्त गरम पण नको, जास्त गार पण नको आणि तळताना खास काळजी ठेवायची. लो टू मिडियम फ्लेमलाच तळायचं आहे. सांजरी तळताना जास्त फार गॅस फुल वगैरे राहायला नको आहे, नाहीतर आत वरून करपेंनी आत तसंच कच्चं राहील. त्यासाठी आणि सांजरी तळल्या गेल्यावर एकसारखा कलर पण येणार नाही. त्यासाठी लो टू मिडियम फ्लेमलाच सांजरी तळायची आहे. बघू शकतात किती छान कलर पण आलेला आहे. मी तुम्हाला पुढे कट करून पण दाखवेन. मी आता दुसरे सांजरी पण अशीच तळून दाखवणार आहे. सांजरी तळताना म्हणजे खास काळजी ठेवायची की जेव्हा आपण भरलंय तेव्हा व्यवस्थित भरलेलं असतं तर तळायला खूप पटापट तळले जातात आणि भरताना म्हणजे काळजी नाही घेतली, थोडंही जरा दुर्लक्ष केलं तर तेलामध्ये ते तुटू शकतं आणि सांजरीमधलं आतलं सारण तेलामध्ये बाहेर निघू शकतं आणि ते सर्व खराब होतं. त्यासाठी भरताना पण खास काळजी ठेवायची की जराही काठ वगैरे ओपन राहायला नको आहे आणि तळताना पण खास लक्ष ठेवायचं की गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. बघू शकता तिथं मी सर्व सांजरी असेच तळून घेतलेले आहेत आणि बघू शकतात अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इथं माझे एकदम मोठ्या आकाराचे आणि खूप गुबगुबीत सारण भरून 28 सांजरी बनवून तयार झालेले आहेत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये. बघू शकतात तुम्ही, मी तुम्हाला कट करून पण दाखवलेलं आहे. कलर पण खूप छान आलेला आहे आणि हे तुम्ही 1 महिना आरामात स्टोअर करू शकतात. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.